107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. या कार्यक्रमातून विविध विषयातील आपण माहिती घेत आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात अर्थातच त्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे व्यक्तिमत्व. आज या कार्यक्रमात आपण स्टोरी टेलिंग याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत रुपाली भावे आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने सादर करीत आहोत. ऐकूयात. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं 107.4 FM वरून ऐकतो आहोत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करत होता. त्या राजाचं नाव होतं श्रुतकीर्ती आणि त्या राज्याचा प्रधान गप्पानंद. राजाला सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडायची ते म्हणजे त्याला गोष्ट ऐकायला आवडायची, त्याला कथा ऐकायला आवडायचा. तो रोज दरबार भरला की सगळ्यात पहिल्यांदा काम करायचा, गप्पानंदाला सांगायचा की प्रधानजी आज एक नवीन गोष्ट सांगा. आणि प्रधानजी रोज एक नवीन गोष्ट सांगायचे. आणि एकदा काय झालं, असं मित्रांनो ऐकलं ना, एकदा काय झालं म्हटलं की तुमची जी उत्सुकता चाळवते ना, तीच उत्सुकता कुठून आली, तिचे अर्थ काय, तिची वैशिष्ट्य काय, या कथा सांगण्यामध्ये किंवा या गोष्ट सांगण्यामध्ये मजा कशी येते, अनेक साऱ्या गोष्टी तुमच्या मनात येत असतील. त्या सगळ्यांची उत्तरं आज आपण घेणार आहोत नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात. आणि अर्थातच या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे या मालिकेत एका तज्ज्ञाला बोलवलेलं आहे आणि ती आहे रुपाली भावे. नमस्कार रुपालीजी. नमस्कार. तुमचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना करून देतो. मी म्हटलं की आज आपण गोष्टींबद्दल बोलणार आहोत, कथांबद्दल बोलणार आहोत, तर मला सांगायला आवडेल की तुम्ही गेली अनेक वर्ष बालनाट्य चळवळीशी संबंधित कार्य करत आहात. अनेक साऱ्या मुलांच्या नाटकांच्या तयारी करून घेण्याचं काम करत आहात. याचबरोबर तुम्ही अनुवादक आहात. त्यातही पुन्हा विशेषतः आपण असं म्हणूयात की लहान मुलांच्या पुस्तकांचा अनुवाद लेखन तुम्ही केलेलं आहे. तुम्ही अनेक साऱ्या व्हिडिओजना सबटायटलिंगचं काम करता. म्हणजे भाषेशी संबंधित आणि कथा सांगण्याशी, नाटकाशी संबंधित आणि नाट्य चळवळीशी तुमचा संबंध आहे, त्यामुळे नाटकाशी संबंधित अनेक सारी कामं केलेली आहेत. पुण्यातलं फेमस असं द बॉक्स हे जे पहिलं थिएटर आहे, ज्याला ब्लॅक बॉक्स थिएटर म्हणूयात, तर ते आपण सुरू केलेलं आहे. तुमच्याकडून आज आम्हाला स्टोरी टेलिंग किंवा कथा सांगणं, गोष्ट सांगणं याच्याविषयी जाणून घ्यायचंय. आणि अर्थातच आम्ही लहानपणापासून, मी आता जसं सांगितलं तसं, कथा ऐकतच आलो आहोत. आपली जडणघडणच अशी झालेली आहे सगळ्यांची. आणि महाराष्ट्रात तर मला वाटतं की रामकृष्णापासून शिवाजी महाराजांपर्यंत आणि अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांविषयीच्या कथा ऐकतच, आजी आजोबांकडून अशा कथा ऐकतच आपण मोठे होत आलेलो आहोत. अगदी हो. कथाकथनामध्ये देखील महाराष्ट्रात खूप मोठी नावं आहेत. पु ल देशपांडे असतील, आचार्य अत्रे असतील, वपू काळे असतील आणि अगदी अलीकडे खूप सारे नावं घेता येतील आपल्याला. पण मला तुम्हाला विचारायचं की आपण सगळे असं म्हणतो तेव्हा या पिढीबद्दल मी बोललो, पण कथा सांगणं, गोष्ट सांगणं ही गोष्ट माणसामध्ये कधीपासून आली किंवा का त्याच्यासोबत ती आहेच? मला असं वाटतं ती खूप आदिम काळापासून आपल्याबरोबर असलेली गोष्ट आहे. म्हणजे आदिमानव जेव्हा समजा जंगलात गेला असेल, शिकारीला गेला असेल, काहीतरी प्राणी बघितला, काही शिकार केली, घेऊन परत आला आणि जे शिकारीसाठी सोबत गेले नव्हते त्यांना आलेल्या अनुभवाचं जे कथन केलं असेल, तेव्हा कदाचित भाषा आजसारखी प्रगत नव्हती ना, तर ते हातवारे करून, हावभावांनी, काही हालचाली करून, त्या प्राण्यांच्या, बघितलेल्या प्राण्यांच्या नकला करून, त्यांचे आवाज काढून काय प्रसंग घडला की आम्ही कसे गेलो, काय दिसलं, शिकार कशी केली, कसं आता इथपर्यंत आलो आम्ही, हे सगळं. तर मला असं वाटतं की ही पण कथाच आहे. किंवा आपल्याला केव्ह पेंटिंग्स दिसतात, त्याच्यातही अशा छोट्या छोट्या कथाच सांगितलेल्या आहेत. शिकारीची कथा आहे, काही कुठे काय आढळतं याची, चंद्रसूर्यांची चित्र. मला असं वाटतं कथा ही केवळ ओरल फॉर्मॅटमध्ये किंवा शब्दांवाटेच सांगितली जाईल असं नाही, तर ती चित्रांद्वारे पण. मुद्दा असा की आदिम काळापासून हे कथाकथनाचं आपल्यात आहेच. आणि पुढे जाऊन जेव्हा प्रवास करू लागले लोक, भाषा प्रगत झाली, मी एकदम जम्पिंग सेंचुरीज, फिरस्ते असायचे, गावोगावी जाऊन काही गोष्टी विकणारे किंवा कथा
सांगणारे, भांड म्हणायचे, गायक, कलाकार काही गावोगावी फिरायचे. तर कुठेतरी जाऊन आणलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी, बघितलेल्या गोष्टी, घेतलेले अनुभव याचं कथन पुढच्या गावी जाऊन पारावरती संध्याकाळी करत असतील. त्याच्यात ते रंजक बनवावं यासाठी गाऊन दाखवत असतील, काही हालचाली करत असतील, आणलेल्या काही वस्तू दाखवत असतील, त्याच्यात थोडं स्वतःची भर घालत असतील, थोडं वाढवून चढवून सांगत असतील. तर इथपासून ते सुरू होऊन आजपर्यंत आपण विविध, आता त्याचे फॉर्मॅट्स बदलले खूप जास्त. आता आपल्याकडे फॉर्मॅट्स उपलब्ध आहेत. म्हणजे कथाकथन आलंच, केव्ह पेंटिंग्स मी म्हणाले तसं, पोवाडे असतील, कीर्तनं असतील, त्याच्यानंतर कथा कादंबऱ्या आल्याच, लिखित स्वरूपात झालं. आता वेब सिरीज, फिल्म, नाटक, इतकंच कशाला जाहिराती पण काही वेळेला कथाच, बऱ्याचदा म्हणजे दे वॉन्ट टू टेल स्टोरीज, ते कथाच असते. एक छोटीशी कथा ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आपल्याला, दृकश्राव्य माध्यमातून आपल्याला कथाच सांगत असतात. इतकंच कशाला, आपण रोज घरी जेव्हा असतो तेव्हा एकमेकांशी बोलत असताना देखील बरेचदा तुम्ही सांगताय त्याच्या कथा सांगत. हो, किस्से, आपले अनुभव शेअरिंग. आता अलीकडे जर आपण पाहिलं, आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, म्हणून दर्जा मिळालेला आहे. तर भाषा आता खूप डेव्हलप झाली, खूप सुधारली. तेव्हा आपण विचार करतोय की लिखित स्वरूपातली भाषा आणि लिखित स्वरूपातली कथा, तसंच तोंडानं सांगितली जाणारी गोष्ट, या सगळ्यात आहेतच. तुम्ही सांगताय त्या गोष्टी तर खूप आदिम काळापासून कथा आहे. पण मग या सगळ्यांचा विचार केला तर गोष्ट म्हणजे नेमकं काय सांगता येईल? अगदी ढोबळ मानाने सांगायचं तर एखादं नॅरेटिव्ह, एखादा कॉन्टेंट ज्याला सुरुवात, मध्य, शेवट आहे. अगदी ढोबळ व्याख्या आहे ही. तशी खरं तर व्याख्या करू जाऊ नये, पण ही एक सर्वमान्य व्याख्या आहे की एक सुरुवात, मध्य, शेवट. की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एकदा काय झालं आणि मग आपण एक वर्णन सांगतो की एकदा एक राजा होता श्रुतकीर्ती नावाचा, त्याचं प्रधानाचं नाव होतं गप्पानंद, आणि मग तो असं रोज दरबारात आल्यावरती कथा सांगायला. तर हे एक आपण सेटिंग, की आपण एक प्रिमाईस, त्याचं पार्श्वभूमी सांगितली. मग आपण मुद्द्यावरती येतो की तर एके दिवशी गप्पानंदाला कथाच आठवेना एकही. मग श्रुतकीर्ती महाराज रागवले, असं आपण काहीतरी रचत. तर हा मग मुख्य एक ड्रॅमॅटिक पॉइंट होतो जो मध्ये आला, जिथे काहीतरी प्रॉब्लेम आला, त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न झाला. तर हा एक त्यातला ड्रॅमॅटिक पॉइंट आहे. कथा ड्रॅमॅटिक असेल तर ती जास्त रंजक वाटते. नाट्यमयता हवी आपल्याला, सर्वांना, माणसांना नाट्यमयता आवडते सर्वांना. सगळ्यात जास्त माणसाला आवडतं मनोरंजन. अगदीच. आणि म्हणूनच मग आपण जेव्हा श्रीरामांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा कथा ऐकतो तर त्यातले काही विशेष प्रसंग, त्यातले विशेष सवंगडी यांच्या कथा आपल्याकडे खूप अगदी आणि त्या वर्षानुवर्ष कधीतरी लहानपणी ऐकलेल्या असतात, त्या वर्षानुवर्ष आपल्याला लक्षातही राहतात. दिस इज अ स्टोरी की सुरुवात, मध्य, शेवट आहे. आणि शेवटी बऱ्याचदा असंच असतं की चांगल्याचा वाईटावर विजय होतो किंवा सुखांत असतो, कधी कधी दुःखी शेवटही असतो. पण सुरुवात, मध्य, शेवट असं एक कथेचं सहसा सर्वमान्य स्वरूप आहे. आणि त्याचे आता फॉर्मॅट्स वेगवेगळे झाले. पण माझा अनुभव असा आहे की अजूनही प्रत्यक्ष एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला जेव्हा काही कथा सांगितली जाते ते खूप जास्त भावतं. आपल्या हातात फोन असतो आता, आपण सतत काय त्याच्यावरती अगदी पार रील्स पासून ते चित्रपटांपर्यंत काय बघत असतो फोनवरती. पण तरी समोर माणूस बसला आणि त्याने एखादी कथा आपल्याला सांगितली तर ते जास्त भावतं, ते जास्त रुचतं, ते जास्त चांगल्या प्रकारे घेतलं जातं. कारण माणसाचं माणसाशी कनेक्शन त्याच्यातनं एक प्रस्थापित होतं आणि चांगलं वाटतं. असा एक माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की मी जेव्हा कथा वाचतो आणि ऐकतो याच्यात नेमका फरक असतो. मी जेव्हा कथा आता तुमच्याकडून ऐकतोय तर मला या कथांविषयी अधिक वेगवेगळी गोष्ट डोळ्यासमोर यायला लागलेली आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरती आपण ऐकत आहात नवयुगाची ज्ञानमाला. आणि आज इथं गोष्ट आहे गोष्टीची आणि ते आपल्याला सांगतायत रुपाली भावे. खरं तर आपण आत्ता बोलत असताना म्हणालो की कथा आपल्याला जास्त करून जेव्हा ऐकली जाते किंवा सांगितली जाते तेव्हा ती जास्त कळते. कारण त्याच्यामध्ये पुन्हा आता आपल्या रेडिओचं जर उदाहरण घेतलं तर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी कथा सुरू आहे. पण इकडे बोलतो आहोत आपण कसे दिसतो आहोत हे कोणालाच दिसत नाही, पण प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने इमॅजिन. बरोबर. आणि मला वाटतं की तोच कथेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हो, कल्पनाशक्तीला खूप वाव असतो. कारण आपण कितीही वर्णन केलं एखाद्या गोष्टीचं, एकतर जो कथा सांगणारा असतो, जी व्यक्ती कथा सांगते, व्यक्तिगणिक कथा थोडी थोडी बदलते. मला त्याची फार मजा वाटते की कोण
कथेतल्या कुठल्या भागाला कसं फुलवेल, कशाला किती महत्व देईल, कशाचं किती विस्तृत किंवा छोटंसं वर्णन करेल, हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातं. तर ती खूप मजा असते. एकच कथा वेगवेगळ्या लोकांनी सांगितली तर ती वेगवेगळी पोचते आपल्यापर्यंत. हा त्यातला एक मुद्दा. आणि दुसरा असा की जो सांगत असतो तो इतकं बारकाईने वर्णन करेलच असं नाही. म्हणजे पठारावर शेकडो फुलं होती विविध रंगी, एवढं वर्णन असू शकतं. आणि मग श्रोते आपल्या आपल्या कल्पनाशक्तीने, अनुभवानुसार कुठल्या रंगाची फुलं कशी दिसत असतील हे सगळं, तर कल्पनाशक्तीला चालना मिळते आपल्याला. खरंच कल्पनाशक्ती आपली खरंच खूप अफाट असते आणि कथा सांगत असताना किंवा ऐकत असताना त्याला चालना मिळते, ही गोष्ट खूप खरी आहे. कारण मला आठवत आहे की लहानपणी की गवतांवरती दव पसरलं होतं. मला दव म्हणजे काही माहित नव्हतं, मी कधीच फील केलेलं नव्हतं, पाहिलं नव्हतं इतकं सारं असं. कारण माझ्या लहानपणी इतकं सारं असं गवताळ रान किंवा असं कुरण मोठं पाहिलं नव्हतं मी. पण मी इमॅजिन करत होतो काहीतरी आणि मग ते कुठेतरी चित्रात पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर कधीतरी मग मी ते जेव्हा प्रत्यक्षात अनुभवलं त्याच्यानंतरचा माझा अनुभव बदलला. कथा सांगत असताना हा एक महत्वाचा भाग आहे की सांगणाऱ्याला त्याचं नेमकं वर्णन करता आलं पाहिजे, बारकावे नेमकेपणाने सांगता आले पाहिजेत. हे एक वैशिष्ट्य म्हणूयात. पण कथा प्रभावी सांगण्यासाठी अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या फार महत्वाच्या ठरतात. म्हणजे आपण आता म्हणावं की एखादी कथा, एखादी गोष्ट मनाला भिडण्यासाठी किंवा लांब काळापर्यंत, लांबवरच्या काळापर्यंत लक्षात राहण्यासाठी म्हणून कथाकथन करणाऱ्या व्यक्तीने, गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तीने अशा कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे ज्यामध्ये आपण असं म्हणतो ती कथेची वैशिष्ट्य असतील? सहसा एकतर हावभाव, हालचाली, हातवारे, आवाजातले चढ उतार, वेगवेगळे आवाज काढणं, आणि आपण कोणाला कथा सांगतोय त्याच्यानुसार ती थोडी थोडी बदलत राहावी लागते. की एक तर कुठली कथा सांगाल, पण समजा एकच लहान मुलांसाठी लिहिलेली कथा आहे तर ती एक समजा 5 ते 7 वयोगटाला मी सांगते, किंवा तीच कथा मी 9 ते 11 वयोगटाला सांगते, तर थोडी थोडी पद्धत बदलते. 5 ते 7 साठी थोडा जास्त अभिनय, जास्त हातवारे, जास्त हावभाव, त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं, कारण त्यांना काही संकल्पना समजावूनही सांगाव्या लागतात. त्या सांगताना त्या बोरिंग नाही होता कामा, त्यांची पण मजा वाटली पाहिजे. नवीन किंवा एखादा नवीन शब्द आपण इंट्रोड्यूस करतो तर तो त्यांना इंटरेस्टिंग वाटण्यासाठी त्याच्याबद्दल काहीतरी एक चांगल्या मजेशीर पद्धतीने सांगता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण ती जास्त रंजक बनवू शकतो. कथेच्या निवडीपासून मला वाटतं सुरुवात होते की आपण कोणाला कथा सांगणार आहोत तर त्यांना ती भावेल का, त्यांना काय रिलेट होईल. या वयोगटाला इतकंच नाही तर आता मी शहरातल्या मुलांना, मुंबईतली मुलं, पुण्यातली मुलं, नागपूरमधली मुलं, नगरमधली मुलं, नाशिकमधली मुलं, कोकणातली मुलं, अजून एखादं छोटंसं खेडेगाव, तर तोच वयोगट जरी असला तरी कदाचित मला वेगवेगळी कथा निवडायची आहे किंवा तीच कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगावी लागेल, जेणेकरून त्यांच्या परिघातलं काहीतरी त्याच्यात आणून तर त्यांना रिलेट करता येईल. आणि मुलंच असं नाही, मी म्हणते मोठ्या माणसांना, कोणालाही आपण कथा सांगत असताना त्यांच्या परिघातलं, त्यांच्या जगण्यातलं, त्यांच्या पाहण्यातलं काहीतरी आपल्या कथेत जर त्याचा अंतर्भाव असेल तर रिलेट होतं माणसाला. मग ते जास्त चांगलं घेऊ शकतात ती कथा, त्यांना आवडू शकते ती शक्यता. तर हे थोडे संस्कार आपल्याला त्या कथेवरती केले पाहिजेत. किंवा श्रोत्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं भावविश्व काय आहे, त्यांचा अनुभव यापूर्वीचा काय आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हो हो हो. अर्थात ते प्रत्येक वेळी शक्य होईलच असं नाही की, आणि जे आम्ही नाटक करताना नेहमी म्हणतो की आपण आपलं सर्वात चांगलं काम आज करणार आहोत असं रोज ठरवायला पाहिजे. कारण नाटकाचा आज चांगला प्रयोग झाला म्हणजे उद्या होईलच याची शाश्वती नाही, ते नव्याने पुन्हा घडवावं लागतं. तसं दुसरं असं की आपण आपलं सर्वात चांगला प्रयत्न आता केलाच पाहिजे, सर्वात चांगलं दिलं पाहिजे. पण तरीही असे काही लोक असणार आहेत प्रेक्षकांमध्ये जे म्हणणार आहेत की मला नाही आवडलं, आणि हे ठीकच आहे. कारण कुठलीही गोष्ट 100% लोकांना पसंत पडेलच असं नाही, इनफॅक्ट नाहीच पडणार असंच आपण धरायला हवं. त्याच्यामुळे काही वेळेला हा अभ्यास करणं शक्य नसतं, आणि करून गेलो तरीही हे घडूच शकतं. पण हे करावं, जिथे जिथे म्हणून शक्य तिथे तिथे तो अभ्यास करून जावं असं मला वाटतं. जेव्हा आपण म्हणतो की कथा ही सगळ्याच वयोगटातल्या लोकांना आवडते, अनेक गोष्टी वेगळ्या माणसं आपल्या आजूबाजूला ती रंगून रंगून गोष्टी सांगत असतात, आणि माणसाचा मला वाटतं हा स्वभाव गुण झालेला आहे की त्याला त्याच्या स्वतःच्या बाबतीत घडलेली एखादी जर गोष्ट असेल तर ती अधिक रंगवून सांगावीशी वाटते किंवा ती थोडीशी वाढवून सांगण्याचं कसं पाहिजे. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं लोकांना
म्हणजे आवडच असते. किस्से ज्याला आता आपण कथा म्हणतोय, पण ते किस्से पण असतात आणि ते वाढवून सांगितले तर ते जास्त चांगले लक्षात राहतात समोरच्यांच्या. मी आत्ता इथे येताना मला खूप ट्रॅफिक लागला, हे जर मी आत्ता असं म्हणाले तर हे मी इतकं साध्या पद्धतीने सांगितलंय आणि हल्ली सगळ्यांना सगळीकडे जाताना ट्रॅफिक लागतोच, तर त्याचं काही कौतुक नाही, ते लक्षात राहीलच असं नाही. पण मी ह्याच्यात काहीतरी ऍडिशन केली, थोडं वाढवलं की त्या सेनापती बापट रोडवरनं येते असं मी गुगल मॅप्स लावलं होतं आणि गुगल मॅप्समध्ये त्या सूचना देणाऱ्या बाईंचा जो आवाज असतो त्या मला मी निघाल्या क्षणापासनं युनिव्हर्सिटी रोडकडे डायरेक्ट करत होत्या आणि माझ्या मनात सारखं हे येईल की अरे या इथे का पाठवतायत, सरळ मी सेनापती बापट रोडवरनं चतुशृंगीवरनं येऊ शकते असं. आणि मग मला लक्षात आलं चतुशृंगीच्या इथे जेव्हा ट्रॅफिक जॅम होता तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चुकलो, आपण ते ऐकायला हवं होतं, इथे आता हा जॅम आहे, तो रस्ता मोकळा असेल. हे असं सगळं मी सांगितल्यावरती तुमच्या हे लक्षात राहणार आहे की आजच्या ह्या मुलाखतीसाठी मी इथे आले तेव्हा मला कोणती अडचण आली असं. तर ते थोडं वाढवून लक्षात राहण्यासाठी, मजा येण्यासाठी, पीपल आर ट्राईंग टू क्रिएट ह्युमर ऑल्सो, मजा किंवा माझ्यावरती काही गुदरलेला वाईट प्रसंग असेल तर तो जास्त महत्वाचा करणे, जास्त इम्पॅक्ट करणे, याच्यासाठी पण ते थोडंसं वाढवून सांगितलं जात असू शकतं. तर ही गोष्ट तर प्रत्येक कथेमध्ये आपण पाहतो, ही वैशिष्ट्य आपण कथेची सांगतो आहोत, गोष्टीची सांगतो आहोत. त्या श्रोते हो, विद्यमानी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमामध्ये आपण रुपाली भाभेंच्याकडून जाणून घेतो आहोत की गोष्ट सांगण्याची मागची गोष्ट काय आहे आणि गोष्ट सांगताना त्याच्यामध्ये रंजकता कशी येऊ शकते याच्याविषयी आपण बोलत असताना आपण म्हणालो की मनोरंजक गोष्टी ऐकायला माणसाला आवडतात, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ह्युमर आणला किंवा त्याच्या भावना जास्त चांगल्या पद्धतीनं ओतल्या तर गरजेचं आहे. अनेक साऱ्या कथाकथन करणाऱ्या काही मान्यवरांच्या जर गोष्टी ऐकल्या तर ते क्षणात श्रोत्यांना हसवतात आणि क्षणात त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात किंवा खूप भावविभोर असं त्यांना करून टाकतात. तर ही कला येण्यासाठी नवीन कथा सांगणाऱ्यांनी किंवा गोष्टी सांगणाऱ्यांनी काय करायला हवं? मला असं वाटतं की हे, आणि हे मी माझं वैयक्तिक अनुभव म्हणून सांगते की हे माझ्यासाठी हे नाट्य प्रशिक्षणातून साध्य झालं की मी नाटक करते, नाटकात काम करत आलेली गेली अनेक वर्ष, तर त्या सगळ्या प्रवासातनं हे साध्य झालेलं आहे. ऐकणं, बघणं, इतरांचं काम ऐकणं, बघणं, वाचन शिकार करणं हे तर आलंच, पण त्या सगळ्याच्या तळाशी आत्ता जो मी ऐवज हाती घेतलाय, कथा आहे ही, तर ती अत्यंत प्रथम लोकांना सांगण्याआधी प्रथम मी जेव्हा वाचते तेव्हा मी श्रोता होऊन ती ऐकली पाहिजे. मी कोरा वाचक म्हणून मला सांगायची या हेतूने नाही, मी वाचली पाहिजे ती. केवळ माझ्या बुद्धीला, माझ्या भावनेला ती कुठे हात घालते, मला कुठे स्पर्श करते हे मला समजलं तर मग मला ही सगळी टूल्स आहेत की आवाज वापरला, हातवारे केले, हालचाली, प्रॉप्स वापरले. काय लहान मुलांना कथा सांगताना अनेकदा काही वस्तू वापरल्या जातात की मग जादूगाराचे तर मी जादूगाराची टोपी मोठी घालणार की मग त्यांना वाटतं अरे जादूगार, म्हातारी बाई काठी घेऊन फिर, जे काही असं. तर तत्पूर्वी ती कथा वाचत असताना मला ती कुठे भिडते ह्याचा जर मी अभ्यास केला तर मला देन आय यूज द स्किल्स आय हॅव टू कन्वे दॅट, असं माझं याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग आहे. मी एक मुद्दा माझ्याकडनं सुटलाय तो जस्ट इथे सांगू इच्छिते, तो असा की कथा ही केवळ किस्से, कथा, घडलेल्या घटना, मनोरंजन एवढा एकमेव हेतू नसतो, नसावा पण नसतोच. म्हणजे कथा ही एखाद्या गोष्टीचं शिक्षण देण्यासाठी असू शकते. म्हणजे शाळेत इतिहास हा तर अगदीच ऑब्व्हियस विषय आहे की इतिहास हा खरं तर कथाच आहेत, म्हणजे तो त्या स्वरूपात सांगितला तर मग फारच चांगल्या प्रकारे लक्षात राहतो, समजतो, चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. पण वृक्षविषय सुद्धा, पण शिक्षणात त्याचा वापर व्हावा किंवा शिक्षण देण्यासाठी कथा वापरणे, माहिती पोचवण्यासाठी, ती माहिती लोकांनी रिसीव्ह करावी यासाठी ती रंजक करावी लागते, त्यासाठी त्याच्याभोवती काही कथा रचली तर ते काही आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पण कथा असतात ना, की पद्धती असतात आपल्याकडच्या किंवा काही घडून गेलेल्या घटनांमधून आलेल्या चालीरीती असतात, त्या आता बदलल्या असू शकतात कारण काळ बदलला, पद्धती बदलल्या, त्याची आता आवश्यकता नसेल. तेव्हा काही वेगळ्या कन्सर्न्स मधून काही चालीरीती पडल्या असतील, आता त्या कन्सर्न्स उरल्या नाहीत तर त्या चालीरीती बदलायला हरकत नाही. पण असं होतं बरं का पूर्वी, हे सांगण्यासाठी त्या कथांचा उपयोग आहे, वापर होतो, केला जातो. खरं म्हणजे माहिती पोहोचवणं, त्याचबरोबर शिक्षणामध्ये उपयोग करणं आणि एखादा विशिष्ट संदेश
देणं, हम्म. किंवा एखादी कृती करून घ्यायची असेल तर त्याच्याविषयीचा गाईडलाईन्स देणं, यासाठीच कथांचा, गोष्टींचा आपण वारंवार वापर करत असतो. पण तुम्हाला काय वाटतं की आता कथा सांगणं याच्याविषयी जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा जेव्हा संदेश मिळतो किंवा माहिती मिळते तेव्हा वैयक्तिक स्वरूपात काहीतरी बदल होतो, पण सामाजिक बदलासाठी आपण गोष्ट सांगण्याचा किंवा कथा सांगण्याचा, कथाकथनाचा उपयोग करू शकतो का, आणि कसा होऊ शकतो याचा उपयोग? अगदीच होऊ शकतो, अगदी ठामपणे. माझं ठाम मत आहे की त्याचा वेग म्हणाल तर तो खूप हळू आहे. आणि हे माझं मानणं आहे की कुठलाही कलाप्रकार, नाटक पाहून, सिनेमा पाहून तुम्ही गेलात की लगेच तुमचं आयुष्य उद्यापासून आता मी असं वागणार किंवा वागणार नाही असं म्हणून असं काही घडत नसतं. समाजात एवढा बदल, एवढा ओव्हरनाईट वगैरे होत नसतो. त्याचा इम्पॅक्ट, त्या नाटकाचा, त्या कलाकृतीचा इम्पॅक्ट हा काही काळ आणि काही प्रमाणातच असतो. म्हणून ती सातत्याने करत राहिल्यास हळूहळू 1 नाही 2 पिढ्यांवरती तो बदल आपल्याला, फरक आपल्याला जाणवू शकतो. याची उपयुक्तता म्हणायची तर मला असं वाटतं की एकतर सर्वप्रथम शिक्षणात ते वापरलं जायलाच पाहिजे. कारण नाहीतर अगदी माझ्या लहानपणापासूनच सांगते की काही विषय जबरदस्त मला बोरिंग वाटायचे, कंटाळाच यायचा. हा, तर असं प्रत्येकाला असतं. मला कुठले तरी हे विषय आवडत असतात, ते नसतात, असं प्रत्येकाचंच असतं. तर त्या विषयांमध्ये, सर्वच विषयांना एक कथाकथनाची जोड दिली, काहीतरी त्या प्रकारे ते विषय शिकवले गेले तर त्याचं रिटेन्शन, ते चांगले लक्षात राहतील. मला एक किस्सा आठवतोय. मी 11वी होते, आम्हाला अकाउंटिंग शिकवायला जे सर होते, अकाउंटिंग खरं तर तसा वृक्ष विषय आहे ना, तर आकडेमोडी आणि त्या सगळ्या कॉन्सेप्ट आणि असं, तर ते सर खूपच मजेशीर पद्धतीने शिकवायचे. आम्ही सगळे बसायचो, अख्खा वर्ग त्यांच्या तासाला असायचा. एक जस्ट उदाहरण सांगते, एक स्टॉक मॅनेजमेंट किंवा स्टोरेज मॅनेजमेंटच्या ज्या अनेक प्रणाली असतात त्यातली एक, फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इन लास्ट आउट, सर्वप्रथम आलेला माल सर्वात शेवटी बाहेर जातो, अशा अर्थीचं. तर ते वेगवेगळ्या त्या प्रणाली शिकवत होते वर्गामध्ये आणि ते सगळं करून दाखवायचे. आणि त्याच्याभोवती एक कथा असायची की ते म्हणायचे की मग असा तुमचा टेम्पो येतो, मग तुम्ही धावत जाता, टेम्पोतनं सामान काढता, ह्या इथे तुमचा शेल्फ, सगळे हातवारे करू ना. आणि तेव्हा वर्गांमध्ये फक्त छोटं छोटं पोडियम नव्हतं, असं चांगला मोठा स्टेज असायचं. तर ते स्टेजवर इकडे तिकडे येरझारा घालत आणि मग इथे तुमचं शेल्फ आहे, आता तुम्ही तिथे सामान ठेवलं, आता पुढचा खोका काढायला गेलात, आता तो आला तर मग आधी शेल्फमध्ये ठेवलेला खोका तुम्ही मागे सरकवता आणि हा खोका पुढे ठेवता. 2 दिवसांनी कोणीतरी आलं आणि तुम्हाला सामान मागितलं तर तुम्ही पुढचा खोका काढून देता. ते सर्वात सोयीचं आहे, ह्याला म्हणतात. असं करून त्यांनी आम्हाला ते अकाउंटिंगचे सगळे विषय असे शिकवले. माझा आता खरं तर अकाउंटिंग, कॉमर्स या सगळ्या बाजूशी संपर्क तुटलेला खूप वर्ष झाली, तरी मला हे लख्ख आठवतंय. कारण ते या प्रकारे सांगितलं गेलं, एका मजेशीर किस्स्याच्या, कथेच्या स्वरूपात, आणि हावभाव, हातवारे, आवाजातले चढ उतार, असं सगळं, हालचाली, असं सगळं करून. तर ते शिक्षणात मला वाटतं कथाकथनाचा उपयोग व्हायलाच हवा. खरंच, कारण तुम्ही आता जे उदाहरण सांगितलं ना ते अतिशय योग्य होतं. कारण मला माहिती आहे की आपले श्रोते तुमचे हावभाव, तुमचे हातवारे पाहत नसले तरी तुम्ही जसं सांगितलं, जे वर्णन केलं, ते सगळं वर्णन त्यांच्या डोळ्यासमोर तरळलं असणार. आणि म्हणूनच या एपिसोडमध्ये मला वाटतं की त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या की शिक्षणामध्ये कथेचं खूप महत्त्व आहेच आहे. आपल्या आयुष्यातच कथाकथनाचे किंवा गोष्टी सांगण्याचं खूप महत्त्व आहे, हे या पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेतलेली आहे. खरं तर तुमच्याशी या गप्पा अशाच चालू राहाव्यात असे वाटतंय, कारण तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगत आहात. पुढल्या भागामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत, कारण वेळेची मर्यादा पाहता आपण काही विषय, म्हणजे जसं की कथाकथनाचा व्यवसायासाठी उपयोग, शिक्षणात आणखीन कशा पद्धतीने आपण कथाकथन आणू शकतो, लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी कथा वेगवेगळ्या प्रकारे कशा काम करतात, असे अनेक साऱ्या विषयांना आपण पुढल्या भागात थोडंसं जाणून घेऊयात. जरूर. आज तुम्ही इथे आलात विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गरजे मराठी ग्लोबल आणि विद्यावाणी परिवाराकडून तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मित्रो, आताच आपण स्टोरी टेलिंग या विषयावरील माहिती जाणून घेतलीत. याविषयी आपल्याला माहिती दिली रुपाली भावे यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण विद्यावाणीवरून गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने ऐकलात. श्रोतेहो, या कार्यक्रमाचा पुढील भाग 2 आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत.
या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 अथवा vidyamani@gmail.com या मेल आयडीवर कळवू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी सामुदायिक रेडिओ आपण ऐकत आहात 107.4 FM वर. मित्रो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण स्टोरी टेलिंग याविषयी माहिती घेतलीत. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. स्टोरी टेलिंग याविषयी आपल्याला माहिती देत आहेत रुपाली भावे आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्री दत्त तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मागच्या भागात एक गोष्ट सांगितलेली आणि गोष्टीची गोष्ट सांगितलेली आठवत असेल. त्यावेळेस आपल्याला रुपाली भावे यांनी असं सांगितलं होतं की गोष्ट, कथा ही आदिम काळापासून आपल्यासोबत आहे. तेव्हापासूनच आपण गोष्टी सांगतो आणि ऐकतो आहोत. त्यांनी उदाहरण देताना आपल्याला हे सांगितलं होतं की गुहेमधली चित्र देखील गोष्ट सांगण्याचाच एक प्रकार आहे. पुढे जाऊन काळ जसा बदलत गेला, काही शतकं आपण काही सहस्त्र वर्ष पुढे आलो, तेव्हा आपण भाषेच्या माध्यमातून वेगवेगळे गोष्टींचे फॉर्मॅट समोर आले. जसं की भारुड असेल, कीर्तन असेल, पोवाडा असेल. हे फक्त मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय, पण गोष्टीचे अनेक प्रकार जगभरात आपण पाहतो. आपल्या सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडते, कारण आपण प्रत्येकजण दररोजच्या वापरामध्ये कोणती ना कोणती तरी गोष्ट, एखादी घटना, एखादा किस्सा रंगवून सांगण्याला खूप महत्त्व देतो. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये गोष्टीला खूप मोठं महत्त्व आहे. ते कसं, का, आपल्या व्यवसायात देखील आपण गोष्टींचा अंतर्भाव कसा करू शकतो, तसंच माणसाच्या कम्युनिकेशनमध्ये, संज्ञापनामध्ये गोष्टीचं महत्त्व काय आहे, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण रुपाली भावे यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. धन्यवाद. मला मागच्या वेळेस आपण बोललेली एक गोष्ट आठवते, ती सांगतो, पण त्याच्या आधी तुमचा पुन्हा एकदा श्रोत्यांना परिचय करून देतो. तुम्ही अनेक वर्ष नाट्य चळवळीशी संबंधित कार्य करत आहात. त्यातही विशेष करून लहान मुलांना गाईड करणं, त्यांना गोष्टी सांगणं आणि लहान मुलांच्या नाट्य चळवळीमध्ये तुम्ही अधिक समृद्ध असं काम केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही अनुवादक म्हणून देखील कार्य करत आहात. लहान मुलांसाठीची अनेक सारी पुस्तकं तुम्ही अनुवाद केलेलं आहे आणि व्हिडिओजना सबटायटल करणं हे देखील तुमचं काम आहे. या सगळ्या अनुभवाबरोबर तुम्ही अनेक ठिकाणी कथांचा कार्यक्रम केला आहे, गोष्टी सांगता आहात आणि म्हणूनच आज देखील विद्यावाणीवरून आपण काही नवीन कथा, नवीन गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे. मित्रांनो, मी म्हणालो की मागच्या वेळेस रुपालीताईंनी आपल्याला सांगितलं होतं की शिक्षणामध्ये कथेचा, गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर होणं शक्य आहे आणि तो केला गेला पाहिजे, कारण त्याचे इम्प्रेशन्स खूप लांबवर, खूप लांबच्या वयामध्ये आपल्या मनात राहतात, आपल्या डोक्यात राहतात. तुम्ही तुमच्या आयुष्यातला किस्सा सांगितला होता. मलाही आठवतं की माझे इतिहासाचे शिक्षक मला द बोस्टन टी पार्टी, शिवाजी महाराज, या सगळ्या गोष्टी आठवत आहेत, कारण आमचे सर अतिशय खुलवून सांगायचे. आणि म्हणूनच मला आताही अनेक साऱ्या श्रोत्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे शिक्षक आले असतील, यांनी त्यांना काही कथा सांगितल्या. आपलं वय कितीही झालं तरी आपण त्या गोष्टी विसरत नाही, कारण त्या गोष्टी रूपातच आपण रिसीव्ह केलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीला दोन भाग असतात, एक सांगणारा आणि इतर ऐकणारे. तर यांच्यातला संवाद होणं, यांच्यातलं रिलेशनशिप बिल्ड होणं, यासाठी देखील गोष्ट काम करते. अगदीच. मला असं वाटतं की कम्युनिकेशन हे अत्यंत कळीचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे गोष्ट सांगताना. आणि ते दरवेळेला टू वे, दोन्ही दिशांनी एकमेकांकडे असायलाच हवं असतंच. म्हणजे जसं सांगणारी व्यक्ती काही सांगत असते, गोष्ट सांगत असते, ती अमुक एका प्रकारे सांगत असते, ती सांगण्याचा हेतू हा असतो की पोचावी, समोरच्यापर्यंत ती पोचावी, त्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्नपूर्वक ती पोचवली जाते. तसं घेणाऱ्या माणसांनी पण उघड्या कानांनी आणि उघड्या मनानी ती घ्यावी, त्यांच्या कल्पनाशक्तीने त्याच्यात मनातल्या मनात भर घालत राहावं, हे तर आलंच. पण सांगणाऱ्या व्यक्तींनी थोडंसं समोरच्या व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा एक थोडा विचार करून की त्यांचं पार्श्वभूमी काय, भावविश्व काय, त्यांना काय कसं
पोचवलं तर जास्त भावेल, रंजक वाटेल, या सगळ्याचा विचार करून ते पोचवलं तर ते अधिक प्रभावी प्रकारे पोचेल. त्याच्यामुळे हे दोन्ही दिशांनी कम्युनिकेशन, तर ही कम्युनिकेशन स्किल्स वाढवणारी गोष्ट आहे. कथाकथन ही ऐकणाऱ्याचीही वाढतात, कारण तुम्ही नकळत तुमच्या कथा ऐकत असताना त्या कथेचं एक भाषा शिकता, तुम्ही नवीन शब्द समजतात, काही नवीन संकल्पना पोचतात, तुम्ही कथेचं स्ट्रक्चर कसं असतं, समोरच्याचे हावभाव, हातवारे, हालचाली बघून तुम्ही शिकत असता, तुमच्यावरती काहीतरी त्याचा परिणाम होत असतो. या सगळ्या गोष्टीतून आपली कम्युनिकेशन स्किल्स पण सुधारत जातात टप्प्याटप्प्याने. त्याच्यामुळे हे ऐकणाऱ्याकरता आणि सांगणाऱ्याकरता कम्युनिकेशन स्किल्स सुधारणारी गोष्ट आहे. तर आवर्जून, म्हणजे तुम्हाला याचा व्यवसाय करायचा असो नसो काही, हे जरूर करावं. निदान ऐकाव्यात तरी. सांगता येणं, त्याची संधी उपलब्ध होणं, त्याची टेक्निक्स शिकणं, त्याचा सराव करणं, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. पण निदान एक सातत्याने ऐकत राहावं कथा, तरी आपल्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये वृद्धी होईल. आपण कम्युनिकेशन ह्या बाजूला आलोय म्हणून असं आहे की मानसिक आजार, ज्यांना मेंटल हेल्थच्या क्षेत्रामध्ये हे खूप महत्वाचं आणि उपयुक्त साधन आहे स्टोरी टेलिंग. आणि त्याच्यानी केवळ त्या कथा ऐकून काही फरक पडतो. वेळ जातो. कुठली चांगली गोष्ट घडायला बदल हा हळूहळू होऊन तो अल्टिमेटली दिसायला लागतो. परंतु सातत्याने हे काम करत राहिल्यास फरक पडतो. त्याच्यासाठी मला वैयक्तिक माहिती आहेत, काही माणसं जी याचा वापर करतात स्टोरी टेलिंगचा, ह्या आजारांशी डील करण्यासाठी, थेरपी म्हणून हीलिंग करण्यासाठी. तर तिथे स्टोरी टेलिंगची उपयुक्तता खूपच आहे. म्हणजे उपजीविका, व्यवसाय वगैरे याच्या पलीकडे जाऊन हे खूप महत्वाचं काम आहे, या मताची मी आहे. त्याच्यामुळे तिथे ते कम्युनिकेशन, कारण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार असतात, ती लोक कम्युनिकेट करतातच, करू शकतातच असं नाही, परंतु या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गोष्टी पोचत राहतात, त्यांच्यात हळूहळू छोटे छोटे बदल घडत राहतात. म्हणून मी म्हटलं कम्युनिकेशनवरनं मला हे सुचलं, तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा स्टोरी टेलिंग मधला मला वाटतो. तुम्ही सांगता अतिशय बरोबर आहे. कारण गेल्या काही काळांमध्ये, म्हणजे आपण विशेष करून असं म्हणत की 2020च्या पॅन्डेमिक नंतर समाजामधल्या प्रत्येक माणसाची थोडीशी त्या काळात थोडी दोलायमान अवस्था झाली, त्याने ती स्थिर होण्यासाठी थोडा वेळ लागला. आणि तेव्हाच्या काळापासून आपण असं पाहतो की काउन्सिलिंग करणं, थेरपीमध्ये संवादाचा जास्तीत जास्त वापर करणं, याचा जास्त वापर सुरू झालेला दिसतोय आपल्या भारतामध्ये. आपण जेव्हा कम्युनिकेशन असं म्हणतो किंवा संप्रेषण संज्ञा आपण असं जेव्हा म्हणतो की त्याच्या व्याख्येमध्येच आपल्याला सांगितलंय की एक रिसिव्हर आहे आणि एक गिव्हर आहे, आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आहे. अर्थात जेव्हा आपण एखादी गोष्ट एका माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो, तर ते माध्यम त्या समोरच्या व्यक्तीला ही गोष्ट सांगण्यासाठी म्हणून वापरलं जातं. तर अलीकडच्या काळात आपण बघतो आहोत की गोष्ट सांगण्याची माध्यमं बदललेली आहेत. आपण असं पाहिलं की 1990च्या पूर्वी, म्हणजे आजपासून 30-35 वर्षांच्या पूर्वी असं होतं की कथाकथनाचे जाहीर कार्यक्रम व्हायचे मोठ्या लोकांसाठी, व्याख्यानमालांसाठी पुणे खूप प्रसिद्ध आहे. अगदीच. पण ते हळूहळू आता कमी होत चाललं. ज्या व्याख्यानमाला जाहीर अशा मोठ्या काही 500-600 लोकांसमोर व्हायच्या, त्या आता बंदिस्त सभागृहांमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. कारण श्रोता कमी झालाय का वक्ता सांगताना कमी पडतोय माहित नाही, पण इतर माध्यमं देखील वाढली आहेत, हे एक कारण आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजन तर यापूर्वी देखील होतच. तर या माध्यमांविषयी तुम्ही काय सांगाल की माध्यमांच्या मधून आपण, तुम्ही म्हणालातच की नाटकातून, सिनेमातून आपण कथाच सांगत असतो, तर माध्यमांचा एकूण किती प्रभाव आहे गोष्टी सांगण्यावरती, आणि त्यामुळे थेट कथा सांगण्यावरती काही परिणाम झालाय का? खरं सांगू का, माझा त्याचा अभ्यास नाही पण ऑब्झर्वेशन आहे. असं की आता आपण जास्त प्राधान्य सोयीला देतो बहुधा. तर घरात टीव्ही असतो तर बाहेर जायची गरज नाही. चित्रपटगृहात जाऊन आपण आरामशीर बसून ती एक कथा ऐकू शकतो आणि कथेची भूक भागते आपली विविध माध्यमातून. दुसरं असं की आयुष्याचा वेग वाढलाय, चिकार, व्यवधानं खूप जास्त आहेत आता प्रत्येकालाच. अगदी मी सातत्याने शाळेतल्या मुलांसोबत काम करते तर मला हा फरक फारच प्रकर्षाने जाणवतोय की लहान मुलांना सुद्धा किती व्यवधानं आहेत. आणि तर त्याच्यामुळे आपला सर्वांचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय. किती काळ आपण काय घेत राहू शकतो. जड वाटतं सखोल विचार ऐकायला प्रत्यक्षात बसून, तर मग ती थोडी एक अनिच्छा पण आहे की व्याख्यानमालेला जाऊन बसणं जड आहे. खरं तर मला मजा वाटते, कारण सहसा आपलं आयुष्य बऱ्यापैकी एकाच साकोळीतनं चालू असतं, त्याला
खरं तर अति विचार करावा लागतही नाही अनेकदा, असं मला वाटतं. त्याच्यामुळे अशा व्याख्यानांना गेलं तर जरा विचारांना चालना मिळते ना, बुद्धीला चालना मिळते, मजा येते. तर पण असो, ही सगळी कारणं असावीत असं मला वाटतं, की आयुष्याचा वेग वाढलाय, व्यवधानं वाढली आहेत, या सगळ्यातून आणि सोय, त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय. कथाकथनाचे जाहीर कार्यक्रम जे तुम्ही म्हणालात ना, ते आता मोठ्या वयोगटासाठी, मोठ्या माणसांसाठी होतच नाहीत. मला तर आता आठवतच नाही. आत्ता इतक्यात खरं तर आमच्या द बॉक्समध्येच एक कार्यक्रम एकांनी केला होता, लहानांच्या कथा मोठ्यांसाठी. मला फार मजा वाटली या गोष्टीची, कारण खरं तर मलाही आता इतकी मोठी होऊन सुद्धा ना, मला लहान मुलांच्या गोष्टी वाचायला, ऐकायला प्रचंड आवडतं. माझ्याचप्रमाणे इतरही जण असणार ज्यांना आवडत असणार. आपल्या अनेक हजारो श्रोते आहेत की ज्यांना त्या कथा अजूनही आवडतात, ते पुन्हा पुन्हा वाचतायत, ऐकतायत. एक्झॅक्टली. तर मग हे का बंद झाले असावेत कार्यक्रम, तर मग ही कदाचित कारणं असतील. दुसऱ्या बाजूला एक चांगली गोष्ट मला अशी वाटते की लहान मुलांसाठी कथाकथनाचे कार्यक्रम खूपच वाढतायत, वाढलेत. म्हणजे इतपत की मध्यंतरी मी ऐकलं की एक बाई आहेत ज्या एका सर्टन फ्रिक्वेन्सीनी, की काय महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी 1 तास, मग ती मुलं ठरलेली त्यांची, जसं आपण एखाद्या क्लासला जातो ना, तसं ती मुलं जातात, त्यात त्यांना कथा सांगतात वेगवेगळ्या. बस एवढंच असं. आणि कथाकथनांचे, लहान मुलांसाठी कथाकथनांचे कार्यक्रम, आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने, खूप छोटेखानी होतात, खूप मोठे मोठे होतात, खूप पार अगदी प्रॉप्स, म्युझिक, कॉस्ट्युम असं करून होतात, एकट्या माणसाचे होतात, दुकट्या लोकांचे होतात, पासून अगदी साधे साधे समोर बसवून गोलात बसून कथा सांगितल्या जातात. तर मला ही खरं खूप स्वागतार्ह गोष्ट वाटते, कारण इव्हेंच्युअली पुन्हा मुलं जर कथाकथनाकडे, गोष्टी ऐकण्याकडे येणार असतील, तर ती मोठी जाऊन गोष्टी ऐकत राहणारी किंवा सांगू लागणारी होऊ शकतील. कारण आता असं आहे की आपल्या घरात आजी आजोबा सहसा आढळत नाही. नाहीतर लहानपणी आपले आजी आजोबा आपल्याला रात्री झोपवताना गोष्टी सांगणार वगैरे असं एक पद्धत होती ना, ती आता नसते. तेवढा अवधी पण नसतो, मुलांनाही नसतो, पालकांनाही नसतो. पण मग हे छान आहे असं मला वाटतं की मुलांना तरी गोष्टी ऐकायला मिळत आहेत. 15 एकदा मिळाली तरी छानच आहे. हो. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आपण रुपाली भावे यांच्याकडून गोष्टी सांगण्याविषयी थोडीशी माहिती घेतो आहोत. आपण आता थोडंसं आपल्या बदलत्या जीवनशैलीबद्दल बोललो, तसंच आपल्याकडं जी माध्यमं आली आहेत त्यांच्या प्रभावाबद्दल बोललो. तसंच मागच्या भागामध्ये आपण असं म्हणालो होतो की सामाजिक बदल घडवण्यासाठी सुद्धा गोष्टीचा वापर होतो. पण आता जर पाहिलं आपण की माणूस एकटा होत चाललाय, एकल होत चाललाय, अशा वेळेला मग एकत्रित बसून सिनेमा पाहण्याचा जो अनुभव असतो तो खूप अलीकडे खूप कमी व्हायला लागलाय. तर समूहाची म्हणून एक मानसिकता असते. आपण समूह म्हणून एखादी क्रिकेटची मॅच पाहतो किंवा समूहातून एखादं आपण नाटक बघतो, त्याच्याशी अख्खा समूह एकरूप होतो. त्या भावभावनात जे समोर स्टेजवरती काही लोक सादर करतात त्यांच्याशी आपण थेट रिलेट करायला लागतो. तर या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता? खरं तर माझा अनुभव आता असा आहे की पॅन्डेमिकच्या दरम्यान जे 2 एक्सटेंडेड लॉकडाऊन झाले, त्यानंतर मला भीती होती की आता आपल्या मोबाईलमध्ये सर्व काही उपलब्ध आहे ना, करमणूक पण उपलब्ध आहे, फूड डिलिव्हरी, ग्रोसरीज, म्हणजे सगळं बसल्या जागी मिळेल. मला माझ्या प्रियजनांशी काही संपर्क साधायचा आहे तर व्हिडिओ कॉल, सगळंच उपलब्ध आहे. तर हातातला मोबाईल सोडून कुठे कशाला जायला लागतंय, अशी मला खरं तर खूपच भीती होती. पण मला उलटं चित्र दिसतंय. लोक बाहेर पडू इच्छितात, एकमेकांबरोबर एक कलेक्टिव्ह किंवा शेअर्ड एक्सपिरियन्स झाला म्हणून समूहात बसून एक काही अनुभवणं हे आवडतंय आणि ते घेत आहेत. नाटक बघायला लोक येत आहेत, चित्रपटांना जात आहेत, मॅचेसचं तुम्ही म्हणालात तर आता घरांमध्ये वगैरे पण करतायत की घरात प्रोजेक्टर लावून मित्रमैत्रिणींना बोलावून मॅच बघणे, एकत्र मजा करणे, असं सगळं जे आहे ना ते चालू आहे अजूनही. तसंच गोष्टी ऐकायला पण जातील अशी मला आशा आहे. कारण आपण त्या गोष्टी जेव्हा ऐकतो ना, समूहात बसून ऐकतो ना, तेव्हा समूह म्हणून काहीतरी एक स्फूर्ती चढते, प्रेरणा मिळते आणि खूप सूक्ष्म धाग्यांनी आपण समूहातले इतर जण जे आपल्याला ओळखीचे असतील किंवा अनोळखी असतील एका पद्धतीने बांधले जातो. कनेक्शन बिल्ड होतं माणसांचं. मग आता शिवाजी महाराजांच्या कथा समूहात आपण वाचतो की पुस्तकं वाचतो, पण जर एकत्र समूहात बसून आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्या तर एक त्या अख्ख्या समूहाला मिळून काहीतरी एक प्रेरणादायी वातावरण त्याच्यात तिथे तयार होतं. तर तो एक इमोशनल कनेक्ट असतो आपल्या सोबतच्यांबरोबर पण, आणि तो होतोय आता ह्या बदललेल्या माध्यमातून की चित्रपट आणि नाटकातून. त्या अर्थी मला आता खरं तर रील्स बनवतात त्या पण अगदी मायक्रो टेल्स असं म्हणू शकतो आपण, छोट्या अगदी सूक्ष्म कथा असं. सर्व वेळेला असतातच असं नाही, पण काही वेळेला असतात. पण तो बऱ्यापैकी वैयक्तिक अनुभव आहे. मी रील्स बघते, भारतपार मी ती इतरांना पाठवते की हे बघे किती छान आहे.
असं. पण त्या क्षणी तो अनुभव येत नाही. त्या क्षणी इन दॅट मोमेंट बिईंग विथ इच अदर, हा तो एक्सपिरियन्स एकाच वेळेला घेणं, ते त्या मोबाईलमधल्या माध्यमातून ते सहसा होत नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सहसा होत नाही. ते चित्रपट नाटकातून तो मिळू शकतो, किंवा म्युझिक कॉन्सर्टला तुम्ही जाता, शास्त्रीय असू दे, वेस्टर्न असू दे, अजून कोणाचा, हिंदी चित्रपट गीतांचा असू दे, त्याच्यातून तो एक शेअर्ड अनुभव. तर कथा, कविता, जाहिराती, नाटक, सिनेमा, भारूड, पोवाडे, कीर्तन. पुण्यात ठिकाणी एक मंदिर आहे, अजून तिथे होतं का नाही माहिती नाही, लॉकडाऊनच्या आधीपर्यंत व्हायचं. दर शनिवारी तिथे कीर्तन व्हायचं रात्री. तर नाटकाच्या तालमी करून आम्ही परत येत असताना अनेकदा तिथे थांबून, बाहेर थांबून ऐकलेलं आहे आम्ही. तो पण एक अनुभव आहे, तो घ्यायला हवा असं. आता होतं का नाही मला माहित नाही तिथे, पण ते आहे. पण बदलत्या काळामध्ये माध्यमं बदलली, तसं कथा सांगण्याच्या अनेक साऱ्या फॉर्मॅट्स बदलले, पद्धती बदलल्या. आणि पद्धती जरी बदलल्या असल्या तरी आता आपण व्यवसायात देखील कथांचा उपयोग करायला, जाहिराती तुम्ही म्हणालातच की जाहिराती म्हणजे दुसरं काय, शेवटी कथाच सांगितल्या जातात. पण काही व्यावसायिक प्रेझेंटेशन करताना असेल किंवा मार्केटिंग सारख्या असेल, तिथं कथांचा उपयोग होऊ शकतो का? तो कसा करता यायला पाहिजे? तरुणांना काय सांगाल? अगदीच होऊ शकतो. मला असं वाटतं की एकतर अगदी ढोबळ पद्धतीने सांगायचं तर, तुम्ही काही तुमचं मार्केटिंगचं पिच करताय, कोणाला काही वस्तू विकू पाहताय, तर त्याच्याशी निगडीत त्यांच्या काय भावभावना असतील त्याचा विचार करा. ती वस्तू का, जो विचार जाहिरातदार करतात, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये त्या गोष्टी असतील, सांगण्याची पद्धत एखाद्या कथेसारखी असेल, तर चटकन तुमच्यासाठी दारं उघडतात, ऐकणाऱ्यांचे कान उघडतात. की कथेच्या माध्यमातून तुम्ही एक नुसता डेटा दिलात, नुसतं माहिती फक्त पुरवलीत, त्याच्यापेक्षा ती काही रंजक पद्धतीने पुरवलीत, त्याच्या मागे असलेला काही विचार, त्याची कथा जर लोकांना सांगितलीत, त्यांच्यासोबत शेअर केलीत, तर लोक जास्त चांगल्या प्रकारे ते घेतात, ऐकून घ्यायला तयार होतात असतात. तर मार्केटिंगमध्ये, कॉर्पोरेट प्रेझेंटेशन्समध्ये, अगदी तुम्ही फायनान्शियल चार्ट्स जरी शेअर करत असलात तरी काहीतरी त्याची एक हिस्ट्री असते ना, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड असतो की गेल्या वर्षी काय होतं, यावर्षी काय झालं. ते चार्टच्या शेपवरती काहीतरी एखादा जोक असू शकतो, एखादी कथा असू शकते. तर ते इंटरेस्टिंग बनतं, लोकांसाठी ते रंजक होतं आणि मग ते रिसीव्ह होतं, घेतलं जातं. ही स्किल्स सगळ्यांनी स्वतःमध्ये, तुम्ही पुढे कलाकार व्हा न व्हा, कथाकार व्हा न व्हा, कथाकथनकार व्हा न व्हा, तुम्ही कुठलंही लॉयर्स, टीचर्स, काउन्सिलर्स, या सर्वांना हे अवगत असेल कथाकथनाचं, तर त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये अत्यंत उपयुक्त असं हे स्किल आहे असं मला वाटतं. मला वाटतं की व्यक्ती कुठलीही असो, ग्रामीण असो, शहरी असो, कुठल्याही व्यवसायात असो, त्याला कथा ऐकणं आवडतं. अगदीच. आणि मला वाटतं की तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे त्याला थोडीशी कथा सांगताही यायला पाहिजे. आपण एका बाजूला असं पाहतो की काही राजकारणी आहेत, काही सिनेमातले कलाकार आहेत, काही नाट्य कलाकार आहेत, ते खूप उत्तम पद्धतीनं कथा सादर करतात. रामकथा असेल किंवा महाभारतातल्या काही गोष्टी असतील, त्यांना लाखोंच्या श्रोत्यांचा प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतोय की व्यक्ती घरातलाच संवाद थोडासा कमी होत चाललाय. बरोबर. मला वाटतं की कथेचं जे माध्यम आहे किंवा गोष्ट सांगण्याची जी आपली कला आहे ती सुधारली तर आपण, मला वाटतं की हा जो बंध आहे तो अधिक चांगला करू शकू. शेवटी जाता जाता येणाऱ्या पिढीला कथेचं किंवा गोष्टीचं महत्त्व सांगत असतानाच त्यांनी अशी कोणती गोष्ट केली पाहिजे असं सांगाल की जेणेकरून कथा सांगणं, कथेच्या माध्यमातून संदेश पोहोचवणं हे पुढील अनेक पिढ्यांपर्यंत सुरू राहील? खरं तर मी इतकी मोठी नाही की मी संदेश वगैरे द्यावा, परंतु एक गोष्ट मला जस्ट जनरली कथाकथनाकरता तर ती भयंकरच महत्वाची आहे, पण आयुष्यातच ती खूप महत्वाची गोष्ट मला वाटते आणि जी कथाकथनात अतिशय उपयोगी आहे असं वाटतं. स्किल्स वगैरे तुम्ही शिकाल, पण हे एक स्किल शिकून नाही, ते आपल्या मनाने निश्चय करून स्वतःमध्ये ते बाणवावं लागतं. लिसनिंग, ऐकणे, मला वाटतं हे अत्यंत गरजेचं आहे आत्ताच्या काळात. सर्वांना सतत काहीतरी सांगण्याची किंवा करण्याची जी उर्मी आहे, घाई आहे, तर थोडं थांबा आणि ऐका. लिसनिंग हे मला क्रुशल वाटतं आत्ता. आणि त्यातून पुढे जायचे मार्ग, थोडे वेगळे मार्ग सापडू शकतील. तुमचं सांगणं सुधारेल जेव्हा तुमचं ऐकणं सुधारेल. खरंय, कारण जेव्हा आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं घेता येईल तेव्हाच आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकू. आज तुम्ही अतिशय छान पद्धतीनं आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलं की कथा किंवा गोष्ट सांगणं, स्टोरी टेलिंग हे प्रत्येकाच्याच आयुष्यात कसं महत्वाचं आहे. वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक मतं बदलण्याची ताकद कथेमध्ये कशी आहे याविषयी
तुम्ही अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन आमच्या सगळ्या श्रोत्यांना केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रुपाली भावे, तुम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी विद्यावाणी परिवाराकडून आणि गरजे मराठी ग्लोबल यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप आभार. मित्रहो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत स्टोरी टेलिंग या विषयावर माहिती घेतलीत. ही माहिती आपल्याला दिली होती रुपाली भावे यांनी आणि त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण नवयुगाची ज्ञानमाला ही कार्यक्रम मालिका दर शुक्रवारी आणि शनिवारी विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 744722 या मोबाईल क्रमांकावर SMS अथवा व्हॉट्सअपद्वारे कळू शकता, किंवा तुम्ही आम्हाला मेल करू शकता vidyawani@gmail.com. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.